मंडळी नमस्कार, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, ओल्या पावट्याची उसळ तुम्ही खाल्लेली असेल, पण आमच्याकडे गावाला कसं असायचं, आषाढ महिन्यामध्ये भाज्या नसायच्या आणि शेतीची कामं असायची. मग आमची आजी एकदम म्हणजे ज्याला झटपट म्हणावं अशा स्वरूपाची उसळ करायची. पावटे हाताशी असायचेच, कारण दारीच ठोकलेला पावटा असायचा. त्यामुळे त्या पावट्याची उसळ म्हणजे सुख्या पावट्याची. आता ते सुख्या पावट्याची उसळ, ज्याला आमच्याकडे मिठाणे असं म्हणतात, प्रायः कोकणामध्ये म्हणजे वर कोकणामध्ये, तळ कोकणात पावटा होत नाही, वर कोकणामध्ये म्हणजे रत्नागिरीपर्यंत या पट्ट्यामध्ये हे मिठाणे करायची पद्धत आहे. तर आमची आजी ज्या पद्धतीनं मिठाणे करायची त्या पद्धतीनं आज मी मिठाणे करणार आहे. आता गंमत कशी आहे बघा, मी आत्ता इथे मुंबईत एकटाच आहे. आमची बायको आहे गावाला म्हणजे आमच्या घरी अखेरीला. आता तिला घरी कशासाठी पाठवलेलं आहे, तर आत्ता उन्हाळ्याची आमची सगळी कामं असतात आगोटची, की म्हणजे आवाट साफ करून घेणं, झाडांना बांधी असतील तर ते बांधे मारून टाकणं, बांधी म्हणजे बांडगुळं ती मारणं, म्हणजे मारून घेणं, घर साफ करणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हंतरुणं पांघरुणं गाद्या ह्या सगळ्या खडखडीत उन्हामध्ये वाळवून घेणं, ही महत्त्वाची कामं आहेत. मंडळी, आमच्याकडे दोन प्रकारची कामं आम्ही वाटून घेतलेली आहेत. म्हणजे घर आणि घरातलं सगळं जे काही लागेल, मुलाचं शिक्षण, अमुक तमुक सगळं हे सगळं आमच्या बायकोने बघायचं आणि फक्त पैसे कमवून आणून द्यायची जबाबदारी माझी आहे. मंडळी, जे तुम्ही आता ज्यांचा संसार झालेला असेल किंवा ज्यांचा संसार मध्यावर असेल किंवा जे तरुण संसारात पडू इच्छित असतील, त्यांच्यासाठी मी एक सुखाचा मूलमंत्र सांगतो. तो म्हणजे तू म्हणशील तसं, हा मंत्र आहे तो. आता मी पैसे कमवून आणून देण्यापलीकडे दुसरं काहीही करत नाही. एवढंच काय, मी चपला कुठल्या घ्यायच्या, शर्ट कुठले घालायचे किंवा कपडे कुठले घ्यायचे हे सगळं आमची बायको बघते. मी काहीही बघत नाही. तुम्ही म्हणाल आळशी माणूस आहे नंबर 1चा, खरं आहे, पण हा सुखाचा मूलमंत्र आहे, हे लक्षात ठेवा. तू म्हणशील तसं हा महत्त्वाचा मंत्र. फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट आहे, ती म्हणजे म्हातारपणी, म्हणजे आमच्या वयाचे झाल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट ऐकून घ्यायला लागेल की मी होते म्हणून यांचा संसार झाला हो, नाहीतर एक नंबरचा वेंधळा माणूस. पण ही गोष्ट ऐकून घेणं, त्याच्या पोटी त्याच्या पायी एवढं सुख आहे की 45 वर्षांचा संसार सहज पार पडला, कळलं सुद्धा नाही. तेव्हा मंडळी, आत्ता मी इथे एकटा आहे, आता मी मिठाणे करणार आहे. तर हे मिठाणे आपण करायला आमच्या स्वयंपाकघरात जाऊया, चला. मंडळी, आता मी मिठाणे बनवतोय. तर हे मिठाणे बनवण्याकरता मी घेतलेत हे पावटे. हे बघा, हे पावटे आहेत. या ठिकाणी कडवेवाल सुद्धा काही घेत असतील तर मला काही कल्पना नाही, पण आम्ही मात्र पावटेच वापरतो. आणि हे पावटे मी व्यवस्थित निवडून घेतलेत. आतमध्ये जे काही चहाड असतील तर ते चहाड हे सगळे काढून टाकलेत. आता ही एक झटपट भाजीची रेसिपी आहे. आता खरं बघायला गेलं तर हे पावटे रात्रभर भिजत घालून ते व्यवस्थित भिजले की त्याची उसळ करतात, तीही फार छान लागते. म्हणजे प्रायः तशीच पद्धत आहे. पण आता झटपट तुम्हाला ज्या वेळेला काही करायचं असतं त्यावेळेला हे असे मिठाणे घ्यायचे. हे बनवण्यासाठी हे घ्यायचे आणि या कुकरमध्ये आता मी हे घालतोय आणि व्यवस्थित भाजून घेतोय. हे आता भाजून मी घेतोय. त्यानंतर पुढची कृती. आता हे व्यवस्थित अशा प्रकारे हे बघा, हे असे मी भाजून घेतलेत. आता एक प्रकारचा छान अर्धी रस्टिक असा स्वरूपाचा सुगंध इथे यायला लागलेला आहे. आणि अति हे जाळायचे नाही आहेत, हे साधारणपणाने त्याच्यावरती डाग येऊन भाजले गेले की आपल्याला
हे बघा, हे या पद्धतीनं, हे अशा पद्धतीनं हे भाजले गेले की याच्यामध्ये आता आपण पाणी घालणार आहोत आणि साधारण 7-8 शिट्या हे काढून हे आपण उकडून घेणार आहोत. मंडळी, 7 ते 8 शिट्या काढल्यावरती हे बघा कसे व्यवस्थित शिजलेत. हे बघा सुंदर प्रकारे हे शिजलेले आहेत. तेव्हा आता हे मी बाजूला काढून घेतो आणि याच्या फोडणीची तयारी करतो. हा बघा कसा व्यवस्थित शिजलेला आहे. वाफ आली आहे कॅमेऱ्यावरती, पण कसा सुंदर शिजलेला आहे तुमच्या लक्षात येईल. हा बघा, हा बघा अशा पद्धतीने. आणि एक प्रकारचा एक अर्धी, ज्याला म्हणावं एक रस्टिक अशा स्वरूपाचा सुगंध इथे येत आहे. तर मंडळी, आता तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये मी घालतोय ही जराशी मोहरी, एक चमचा हळद, एक अर्धा चमचा हिंग, आणि आता या फोडणीवरती मी हे शिजलेले जे आपले मिठाणे आहेत हे घालतो आहे. अशा पद्धतीनं हे शिजलेले मिठाणे मी याच्यामध्ये घातले फोडणीत. आणि आता ह्या मिठाण्यांवरती आपल्याला जेवढं बेतास जमेल तेवढं हे मी लाल तिखट घालतोय. हे तिखट आहे. त्यानंतर हा एक गुळाचा खडा घालतोय आणि हे आता मी उकळत ठेवतो आहे. तेव्हा मंडळी, याला आता उकळी आलेली आहे. मगाशी मी तुम्हाला सांगायला विसरलो की मी फोडणीमध्ये कढीलिंब सुद्धा घातला होता. आता हे आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे ह्याच्यात. आणि हे जे या ठिकाणी खोबरं ठेवलेलं आहे, हे बघा, हे खोबरं आता आपण वरतून घालणार आहोत. हे असं खोबरं घालणार आहोत. मी एका हातात कॅमेरा धरला आहे आणि डाव्या हातात कॅमेरा धरून उजव्या हाताने मी शूटिंग करतोय, त्यामुळे थोडंसं इनकन्व्हिनियन्स होईल तुम्हाला. आता हे खोबरं या ठिकाणी मी घालून, आपल्याला आता हवंय तितकं ह्याच्यामध्ये पाणी तुम्ही घालू शकता. म्हणजे उगाचच भरमसाठ पाणेरी करायचं नाही आहे, पण तुम्हाला समजा भातावर जरा थोडंसं थपथपीत तुम्ही करू शकता. आणि पोळीबरोबर खायचं असेल तर हे बरोबर आहे. समजलं ना? मी हे जरासं ह्याच्यात पाणी घालतोय. हे बघा, जरासं मला जरा वाढवायचं आहे. आणि आता याला हे मीठ आणि हे सगळं खोबरं बिबरं लागेपर्यंत पुन्हा एकदा 5 मिनिटाची उकळी काढतो आहे. आता हे असं व्यवस्थित उकळल्यावरती आपण घालायचे आपली प्रिय मैत्रीण कोथिंबीर. ही कोथिंबीर वापरताना तुम्ही जरा कंजूशी करू नका, कारण या कोथिंबीरीमुळे एक वेगळीच चव या मिठाण्यानं येते. आता यांना मिठाणे का म्हणायचं, तर हे गोड आहेत म्हणून याला मिठाणे म्हणायचं. हे तिखट पण आहेत म्हणजे, पण हे मोस्टली गोड आहेत. आता कोथिंबीर घालून झालेली आहे. गॅस करायचा आहे बंद आणि आपले मिठाणे हे आता खायला तयार आहेत. तेव्हा यांचं आता प्लेटिंग करूया. तर मंडळी, हे मिठाणे काढलेत, त्याच्यावरती सजावटीसाठी ठेवलेली आपली प्रिय मैत्रीण कोथिंबीर. तर मंडळी, हे होते मिठाणे आणि हे तुम्हाला भाताबरोबर, पोळीबरोबर, भाकरीबरोबर कसेही खाऊ शकता आणि नुसतेच खाऊ शकता. मात्र त्याच्यावरती दही पाहिजे. साधारणपणाने आंबट, जास्त आंबट नाही, साधारण आंबट गोड असं दही
या मिठाण्यांवरती घालायचं आणि हा त्याच्यासारखं सुख दुसरं कुठलं नाही. तर मंडळी, अशी झटपट रेसिपी तुम्हाला मी आत्ता म्हणजे माझ्यासाठी केलेली आहे. तुम्ही तुमच्या घरी करा आणि कशी झाली आहे ते मला कळवा. हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, नेहमीचं सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही, माझे व्हिडिओ पाहता पण चॅनल सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे मला फार 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 दुःख होतं. तेव्हा प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.